मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पापा ने तो टॉप ही करवा दिया. हमने तो बोला था सिर्फ पास करवा दो. पापा ने तो टॉप ही करवा दिया. कुणाची वाक्य आहे ते? मी तुम्हाला सांगतो. बिहारमध्ये आता गेल्या काही वर्षापूर्वीची ही घटना आहे, की बिहारमध्ये जी टॉपर स्टुडंट आली होती. तिचं नाव मला घ्यायचं नाहीये. तुम्ही YouTubeवर सर्च करा, तुम्हाला व्हिडिओ मिळतील. ती बिहारमध्ये पहिली आली. मग ऑब्व्हियसली न्यूज चॅनल, इंटरव्ह्यू सगळं सुरू झालं. मग एका रिपोर्टरने तिला विचारलं, की "सब्जेक्ट कोणते होते तुला?" तिला सब्जेक्टची नावं सांगता आली नाहीत. रँक 1 हां. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सब्जेक्ट कुठले होते? चला ठीक आहे. पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट होता, पण तिला त्याचा उच्चार करता आला नाही. प्रॉडी काहीतरी वेगळाच तिने उच्चार केला. बरं चला ठीक आहे. पॉलिटिकल सायन्स. रिपोर्टरनी विचारलं, की त्यात काय होतं? काय शिकवलं पॉलिटिकल सायन्समध्ये? तिनं सांगितलं, "खाना बनाना, गाना गाना." पॉलिटिकल सायन्स म्हणजे विषयात काय तेच माहीत नाहीये. मग हे प्रकरण एवढं वाढलं पूर्ण देशात. YouTubeवर व्हिडिओ आहेत. तुम्ही पॉलिटिकल सायन्स बिहार टॉपर सर्च करा. तुम्हाला त्या स्टुडंटचं नाव कळेल. पण त्या स्टुडंटवर पुन्हा कारवाई झाली. ओके, कारवाई झाली लक्षात घ्या. काही येत नाही त्या स्टुडंटला टॉपर कसा येईल तो? ओके. पण नंतर त्या स्टुडंटचं एक इंटरव्ह्यूमध्ये तिनं बोलून दाखवलं, की "हमने तो बोला था सिर्फ पास करवा दो, पापा ने तो टॉप ही करवा दिया." आता या पापाने कसं टॉप केलं कुणास ठाऊक. पण इथं मला काय बोलायचंय बघा, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे, की सी सेलच्या रिझल्टबद्दल बोलतोय तुम्हाला तेव्हाने कळालं असेल, की मला तुम्हाला थोडासा रिझल्ट दाखवायचा आहे. चला आता इथं हा माझा स्टुडंट आहे. हा आता सेकंड इयरला आहे. त्याचं नाव मी इथं घेतोय कारण तो घरातलाच आहे. घरातला म्हणजे काय 2 वर्ष राहायला क्लासमध्येच होता. अगदी दिवसभर अभ्यास केलाय, पण त्याला सुद्धा 10वी मार्क किती होते? फक्त 50 मार्क होते. फक्त 50 मार्क होते. मॅथ्समध्ये 50 मार्क होते आणि सायन्स एंड टेक्नॉलॉजीमध्ये 53 होते. पण त्यानं इतकं मन लावून अभ्यास केला, सांगेल ती गोष्ट ऐकली, एक व्हिडिओ लेक्चर चुकवलं नाही, नोट्स व्यवस्थित केल्या, ऑफलाईन लेक्चर, टेस्ट सगळं दिलं व्यवस्थित. पण मी तुम्हाला सांगू का, त्याला कुठलाही फॉर्म्युला विचारला, तर तो विथिन सेकंड सांगायचा. ओके, सगळं त्याला जमत होतं. केमिस्ट्रीमधल्या रिएक्शन जमत होत्या. 10वी हे मार्क आहेत ना, त्यानं काही केलंच नव्हतं. पण तो टॅलेंटेड होता. मी असं म्हणत नाही, की मी 50% च्या मुलाला एवढं पोहोचवलं. नाही, तो हुशार होता. 10वीत काही कारणामुळं कमी मार्क पडले. संगत चुकली असेल, अभ्यास केला नसेल, वेळ वाया घालवला असेल, काही केलं असेल. पण त्या स्टुडंटला 12वीत 100 पर्सेंटाइल नाही मिळाले बाळांनो, मिळाले तर 95.87. तुम्हाला माहिती आहे, खूप भारी स्कोर नाहीये. पण ऑब्व्हियसली आम्ही खुश होतो ना, प्रगती आहे, प्रगती आहे. पण मला सांगायचंय काय, की सी-ई-टीमध्ये तुम्ही 95 पर्सेंटाइल पाडताय, पण त्याच अगोदर त्याचा बोर्डचा रिझल्ट दाखवा तुम्हाला बघा. आता मी याला थोडंसं झूम करायचा प्रयत्न करतोय बरं का बाळांनो. ह्याला मी ऑफ फ्री करतो आणि ह्याला झूम करतो. सध्या होत नाहीये, तर थांबा. हां, झालं बाबा, बरं झालं. ठीक आहे. हां, त्याचा बघा नाव तेच आहे त्याचं. त्याचे 12वी मार्क बघा. त्याला मॅथ्समध्ये 94 आहेत. ऑब्व्हियसली जो सी-ई-टीमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतोय, तो बोर्डला पण दाखवणार ना. यावर्षी सी-ई-टीच्या सेलच्या रिझल्टमध्ये असे काही टॉपर्स आहेत. नाव घ्यायचं नाही कोणाचं आपल्याला. शेवटी तो लहानच स्टुडंट आहे. काय आपल्याला गोष्टी माहिती नाहीयेत. पण माझा एक साधा प्रश्न आहे, की सी पेपर एवढा टफ असतो. त्यात पर्सेंटाइल मिळवणारा मुलगा बोर्डच्या एक्झाममध्ये का परफॉर्म करू शकत नाही? माझा 9th मधला एक छोटासा स्टुडंट म्हणला, की "सर, बोर्डच्या एक्झाममध्ये त्यानं सी चांगली तयारी केली असेल, हार्ड वर्क केलं असेल." मी त्याला समजावून सांगितलं, "अरे, पण बोर्डच्या एक्झाम आणि सी असं काही 3 महिन्याचं अंतर नसतं हार्ड करायला. हे एवढं वेगळं नाहीये." मला काय सांगा, बोर्डच्या एक्झाममध्ये मॅट्रिक्स लॉजिक 14 मार्काला आहे. ओके, पुन्हा एल-पी-पी आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे आणि सी-ई-टीमध्ये 100 पर्सेंटाइल असणारा मुलगा मॅथ्समध्ये खाली कसा येऊ शकतोय? पण आता काय झालंय, दूध का दूध, पाणी का पाणी म्हणतो ना, ते मेरिट लिस्ट जसे आले ना, सगळ्यांना कळून चुकलंय, की काहीतरी गडबड आहे. फार वाईट वाटतंय रे, फार वाईट वाटतं कोणत्या गोष्टीचे. मी तुम्हाला काय बोललो, वरचे 2 वर्ष माझ्याकडे हा राहायला होता. दिवस-रात्र त्यानं अभ्यास केलाय. तेव्हा 95-96 पर्यंत गेलाय. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे सुद्धा चांगली मुलं आहेत, की ज्यांनी 99 वगैरे जास्त स्कोर केलाय. खूप चांगला स्कोर केलाय. मी स्वतःहून बघितलंय. 10-10, 12-12, 15-15, 18-18 त्या मुलाने अभ्यास केलाय. एवढं करून ती मुलं कुठे आहेत? 98-99 पर्यंत आहेत की. आहेत. खुश आहे आम्ही. हां. पण काहीच न करता जर काही मुलं पुढे जात असतील, इथं प्रॉब्लेम होतोय. पण मला काय म्हणायचंय, हे करून मिळवणार आहेत काय ती मुलं? ठीक आहे, टॉपच्या कॉलेजेसमध्ये जातील. सी मिळेल, व्ही मिळेल, बरेचसे टॉपचे कॉलेजेस मिळतील.
पुढं काय? पुढं काय? तिथं जमणार आहे, झेपणार आहे यांना? नाही होणार, नाही होणार, नाही होणार. लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला हात जोडून. मी तुमचा म्हणजे तुम्ही मला फॉलो करता. मला तुम्ही फॉलो करता. मला तुम्हाला सांगायचं आहे, फसवून मिळवलेली कुठलीही गोष्ट तुम्हाला आनंद देणार नाहीये, लक्षात घ्या. आनंद आनंद मिळणारच नाहीये. मी तुम्हाला सांगू का? क्लिअरली सांगतो बरं का. एक स्टुडंट आहे बरं का माझा. त्याने गव्हर्नमेंट कुठलीतरी एक्झाम दिली होती. ओके, असेल कुठलीतरी पोस्ट. तो मला भेटायला आला होता. तो म्हटला, "सर होतंय सिलेक्शन फक्त काहीतरी लाख रुपये भरायचे थोडेफार इकडं-तिकडं. तुमच्याकडून काही मदत होईल का?" मी माझ्या स्टुडंटला स्पष्टपणे सांगितलं, की "माझ्याकडे ठीक आहे, आहेत पैसे मी तुला देतो." असं केल्यानं कुणाची तरी हक्काची जागा आपण हिरावून घेतोय असं तुला वाटत नाहीये का? एखादा गरजू व्यक्ती असेल, त्यानं त्या तुझ्यापेक्षा त्याला चांगले मार्क पडले, त्याला ती पोस्ट मिळणार आहे. पण आपण पैसे घेऊन त्याची जागा घेतोय हे तुला वाटत नाहीये का? आता त्याला माझा त्यावेळेस राग आला असणार, परत त्याची माझी भेट नाही, बोलणं नाही, याच्यावरून कळालं मला सगळं. पण माझंच बरोबर होतं. मी तुम्हाला खरं सांगू का? आपण या गोष्टी चालतात समाजात. बरेचसे लोकं ह्याला काही वाईट समजत नाहीये. बऱ्याचशा ठिकाणी या गोष्टी घडतात. पण आपण त्या गोष्टी टाळायच्या आहेत. आपल्याला ती गोष्ट नकोय. आपल्याला कष्ट घेऊन चांगले मार्क मिळवायचे आहेत, लक्षात घ्या. बरं, आता मेन पॉइंट काय आहे, की या कॉन्ट्रोव्हर्सीचं पुढं व्हायचं काय? तर मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की सेलनं काहीही सेलकडे अधिकार नाहीच आहेत, की क्रॉस चेक करण्यासाठी. ओके. बरं, आता हे जे काही टॉपर्स असतील त्यांना 10वी कमी मार्क आहेत. पण मी तुम्हाला सांगू का, क्लिअरली सांगतो लक्षात घ्या, क्लिअरली बरं का. माझ्याकडे स्टुडंट येतात बरं का, मी तुम्हाला सांगतो ॲडमिशनसाठी वगैरे. पहिल्या 5च मिनिटात मी पालकांना प्रूव्ह करून दाखवतो, की विद्यार्थी हुशार आहे, कच्चा आहे, कसा आहे. मी तुम्हाला सांगतो यावर्षी माझ्याकडे एक स्टुडंट आहे. काहीही विचारा, विथिन सेकंड आन्सर, विथिन सेकंड. काहीही विचारा, कुठलाही 8वी, 9वी, 10वी कुठलाही प्रश्न विचारला. मी तिचं ॲडमिशन क्लासमध्ये घेतलेलं नाही. मी तिच्या पालकांना स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही जेव्हा तिला माझ्याकडे पाठवाल, माझ्याकडे अशी मुलं आहेत, की मला त्यांना समजेल असं शिकवावं लागणार आहे. तुमच्या मुलीला ऑलरेडी त्या गोष्टी येतायत, मग तिचा क्लासमध्ये उलटा वेळ जास्त जाणार आहे. तिला उलटं सेल्फ स्टडी करू दे. तिला क्लासची काही गरज नाहीये. क्लास नसला तरी ती टॉपर होऊ शकते. टॉपर, टॉपर. आता ह्या मुद्द्यावर पण बोलायचं आहे. हा मुद्दा तर अतिशय इम्पोर्टंट आहे, की टॉपर. मी तुम्हाला सांगतो, या साताऱ्यात, या कराडमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये चला. जी कोल्हापूरची मुलं आहेत त्यांना माहिती आहे. तावडे हॉटेल माहिती आहे. ओके. कोल्हापूरच्या लोकांना तर माहितीच आहे किंवा त्या साइडच्या लोकांना माहिती आहे. तावडे हॉटेल एक बस स्टॉप आहे म्हणूया आपण. म्हणजे हॉटेल पण आहे तिथं, पण बस स्टॉप पण आहे. कोल्हापूरमध्ये एंटर करणाऱ्या बस तिथे येतात. एंटर केल्या-केल्या तुम्हाला काय दिसतं, की भयंकर मोठे बॅनर. XYZ क्लास, ABC क्लास, ओके, RST क्लासेस, IJK क्लासेस, सगळे क्लासेस, क्लासेस, क्लासेस. हू म्हणून बॅनर आणि बॅनरवर कोण? टॉपर्स. सगळ्यांना वाटतं हे टॉपर आमचंच आहे. ओके. बरं, कोल्हापूरमध्ये जसा एंट्री गाव पुढं एक पुतळा आहे. तुम्हाला माहिती आहे. त्याला काय कावळा नका म्हणतात वगैरे असं काहीतरी नाव आहे बरं का, लक्षात घ्या. तिथंही बॅनर तुम्हाला दिसणार. पुन्हा टॉपर्स. एज्युकेशन म्हणजे फार मोठा बिझनेस आहे. त्यामुळे हा टॉपर आमचाच हे सिद्ध करावं लागतंय. पण याच्यात भरपूर प्रॉब्लेम्स होतायत, 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 कॉन्ट्रोव्हर्सीज होतायत. मग मी तुम्हाला सांगतो ह्याच्यावर पुन्हा डिटेल बोलूया आपण. मग डिटेल बोलायचंय मला, पण सध्या वाईट वाटतंय. वाईट वाटतंय. कॉन्ट्रोव्हर्सीज झालेल्या आहेत असं जाणवतंय. काही ठराविक मुलं आहेत. मी काय म्हणतोय, नीटचा विचार करूया. गेल्या वर्षी काय झालं, की काहीतरी मोठा आकडा आहे बरं का, की 10, 20, 30, 40 मुलं अशी काय होती, की त्यांनी पाडले 720 पैकी 720. नीटचा एवढाच पेपर असणार आहे बाळांनो. एवढा स्कोर! अरे मी काय म्हणतोय त्याच्यामुळेच तर ते घावले ना. ओके. पण त्याच्यावर काय कारवाई झाली कुणास ठाऊक. आपण कुठपर्यंत गेलो काय माहिती नाही मला, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की ह्या एक्झाममध्ये हे जे चालतंय ना असल्या गोष्टी, नको आहेत ह्या गोष्टी, लक्षात घ्या. ह्या व्हायलाच नाही पाहिजेत. खरोखर सांगतो याची चौकशी व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय. आता सेलकडून क्लॅरिफिकेशन काहीतरी आलंय. आलंय. त्यांनी सांगितलंय, की पर्सेंटाइलचे फॉर्म्युले वगैरे वेगळे आहेत. पण ॲज अ शिक्षक मला वाटतंय, की जो मुलगा सीईटीत 100 पर्सेंटाइल, 99 पर्सेंटाइल मिळवतोय ना, बोर्डच्या एक्झाममध्ये मला एक विचारायचंय. आता मी तुम्हाला हा रिझल्ट दाखवला. ओके. त्याला फिजिक्समध्ये सुद्धा 84 आहेत. हां, सायन्समध्ये त्याला 10वी कमी मार्क होते. आपण बघितलंय 53च होते. 84 आहेत. मग सीईटीत पण त्याला चांगले मार्क आहेत.
म्हणजे त्यानं बोर्डची तयारी चांगली केली म्हणून सीईटी चांगले पडले ना. आता सीईटीत तुम्ही 100% ला किंवा 100% पाडताय. पण तुम्हाला फिजिक्सला बोर्डला किती कमी मार्क पडतायत? तुम्ही ती लिस्ट चेक करा. अगदी 35 पासून स्कोर आहे मुलांचा. 100% आला आणि इकडे मार्क 35 अशी तर सुरुवात आहे. का? 30 मार्क तर कॉलेज देतंय. मग काय फक्त अरे एम-सी-क्यू 10 आहेत. मग तुम्हाला बोर्डचे एम-सी-क्यू जमत नाहीत, तर सीईटीतले एम-सी-क्यू कसे जमतायत? प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे. बरं ह्याच्यावर आता कठोर कारवाई व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? यावर्षी बोर्डची एक्झाम बऱ्यापैकी स्ट्रिक्ट घेतली गेली बरं का रे. वगैरे होते. पण सीईटीच्या बाबतीत ना सांगतो पुण्यातलं एक नाव नाव घेत नाही मी. एका कॉलेजमध्ये एका मुलानं मोबाईल नेला होता सीईटीच्या एक्झामच्या वेळेस. त्यावेळेस पण ते हायलाइट झालं होतं. आणि त्या मुलानं ते Instaवर पण व्हिडिओ टाकला होता. त्यामुळे तर ते पुढे आलं. पण मेन पॉइंट काय? मी तुम्हाला मगाशी काय बोललो रे? 18-18 तास मुलांनी अभ्यास केलाय. मग त्यांच्यावर अन्याय होतोय हा. अन्याय होतोय हे मान्य केलं पाहिजे आणि ह्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे. आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आता मी क्लिअरली सांगू का? मी ती जी लिस्ट आहे ती इथं घेऊ शकलो असतो. रँक 1, 2, 3, 4 कुणाची आहे ती पण नावं घेऊ शकलो असतो. पण मला एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. ही सुद्धा लहानच मुलं आहेत मगाशी मी बोललो. ह्यांचं आपण नाव न घेणंच योग्य ठरेल. ओके. मग मगाशी म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक मगाशी एक पॉइंट मी बोललो होतो बघा इथं मी इरेज केलं टॉपरबद्दल. मी क्लिअरली सांगतो जेईई लेव्हलला ना काय होतं, की समजून घ्या का मी आता एक हुशार विद्यार्थी आहे. तर मी काय करतो माहिती का? मी क्लास लावतो एक्स-वाय-झेड. मी टेस्ट सीरीज जॉइन करतो एका वेगळ्या क्लासची. बरं एका टेस्ट सीरीजनं भागत नाही. मग मी दुसऱ्या क्लासची पण टेस्ट सीरीज घेतो. ओके. मग हे नुसती टेस्ट सीरीज जरी घेतली ना, हे क्लासेसवाले एवढे हुशार आहेत, नुसती टेस्ट सीरीज घ्या त्यांची. आपलाच स्टुडंट आहे. आपलीच रँक आहे, असं ते डायरेक्ट डिक्लेअर करतात. त्यामुळे एकाच मुलाचं नाव तुम्हाला 4 ठिकाणी दिसतं लक्षात घ्या. याचा अर्थ याचा अर्थ अजून वेगळा आहे लक्षात घ्या, की तुम्हाला मी सांगतो एजंट लोकं आहेत, एजंट. ते क्लासेसवाल्यांकडे जातात. रिझल्ट पाहिजे का ते विचारतात. त्याच्या बदल्यात पैसे घेतात. हां, हा पण एक मोठा बिझनेस आहे. अरे मी तुम्हाला सांगतो, फार वाईट वाटतंय असे प्रकार बघितले, की अतिशय वाईट वाटतंय, की कुठेतरी थांबलं पाहिजे. थांबणार आहे. आपण ह्याच्याविषयी बोलणार आहे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगू का? अभ्यास करा. जी मुलं आता 12th मध्ये आहेत ना, ज्यांना अजून सीईटी द्यायची आहे ना, अभ्यास करा. या गोष्टीकडं थोडंसं दुर्लक्ष करा. त्या गोष्टीमुळे डिमोटिव्हेट होऊ नका हे मला सांगायचंय. या गोष्टीमुळे डिमोटिव्हेट होऊ नका. आपण प्रामाणिकपणेच आयुष्यभर जगायचंय, प्रामाणिकपणेच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, प्रामाणिकपणेच सगळं मिळवायचं लक्षात घ्या. आपण चुकीच्या मार्गाने जायचंच नाहीये, काहीही होऊ दे. बाकीचे करतायत म्हणून आपण तसं करायचं नाहीये. कुठला गैरप्रकार करायचा नाहीये आपल्याला आणि आपल्याला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये पडू नका. ओके. हा बरोबर आहे, तो बरोबर आहे, ह्याचं चुकीचं हेच आहे. त्या गोष्टीत पडूच नका. ओके. तुम्ही छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट.